नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्णव विचार करत असतो, काय करायचं आता. ही ॲलर्जी झालेली आहे, लिलीच्या फुलांची त्याला ॲलर्जी झाली आहे आणि नेमकं ईश्वरीने जो बुके मागवलेला होता त्याच्यामध्ये लिलीची फुलं होती. तर आता ईश्वरी दुधाचा ग्लास घेऊन येते, अर्णवला ती हळदीचं दूध देत असते. तेव्हा अर्णव तिला विचारतो की तू दूध घेऊन येताना कोणी तुला पाहिलं का. असं सगळं खुणवून त्याची कोड लँग्वेजच सुरू असते आणि त्या पद्धतीने तो तिला बोलत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की हो, कसं आहे माहिती आहे का, सगळेजण खाली गप्पा मारत बसलेले होते, सगळ्यांनी मला पाहिलेलं आहे. आणि हे ऐकल्यानंतर मात्र अर्णवला धक्का बसतो. अर्णव म्हणतो, काय सांगतेस तू, सगळ्यांनी पाहिलंय म्हणजे. तेव्हा ईश्वरी सांगते की हो, सगळेजण खाली गप्पा मारत बसलेत, मला नाही माहिती ते सगळेजण का बसलेत, पण त्यांनी मला हळदीचं दूध आणताना पाहिलेलं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की सगळ्यांचा आता गैरसमज झालेला असणार आहे. ईश्वरी म्हणते म्हणजे. तेव्हा अर्णव सांगू लागतो की हो, सगळ्यांच्या मनात आता आलेलं असणार आहे की. तेव्हा ईश्वरी म्हणते काय आलं असेल. अर्णवने तर डोक्याला हात लावलेला असतो. ईश्वरीला कितीही सांगितलं तरी तिला काही कळतच नसतं. अर्णव तिला सांगण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु ईश्वरीच्या डोक्यात काही घुसत नाहीये. अर्णव तिला सांगत असतो की सगळ्यांचा असा गैरसमज झालेला असणार आहे की आपली पहिली रात्र आहे. तेव्हा मात्र ईश्वरी अर्णवकडे पाहत राहते. ईश्वरी म्हणते असं आहे का, म्हणजे ईश्वरीच्या लक्षात येतं अर्णवने नक्की काय सांगितलेलं आहे. आणि मग ईश्वरी अर्णवला विचारू लागते, असं होतंय का. आणि मग ईश्वरी पुन्हा अर्णवला म्हणते की आता. तेव्हा अर्णव म्हणतो की ठीक आहे, आता काय करणार ना. तेव्हा ईश्वरी म्हणते की बरं सर, तुम्ही ते दूध घ्या बरं आधी, त्याशिवाय तुम्हाला बरं वाटणार नाही. असं म्हणत ईश्वरी अर्णवला जो दुधाचा ग्लास आणलेला असतो तो देते आणि म्हणत असते की हे पिऊन घ्या, कारण याशिवाय तुम्हाला बरं वाटणार नाही, असं ईश्वरीचं म्हणणं आहे. आणि ईश्वरी अर्णवची समजूत घालत असते, पण आता एवढं साधं थँक्यू म्हणायचं होतं, त्यासाठी मी एवढा अट्टहास केले आणि हे सगळं काय होऊन बसलंय, असं ईश्वरी सांगू लागते. तेव्हा ईश्वरी आणि अर्णव या दोघांनाही आठवत असतं, अर्णवलाही आठवत असतं की ईश्वरीने त्याला थँक्यू म्हणण्यासाठी किती काय काय केलेलं असतं. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की एवढं तुम्ही माझी बाजू घेतली त्या मीडियाच्या समोर, माझ्या बाजूने तुम्ही बोललात म्हणून मी एवढं सगळं केलं. मग अर्णवला आठवू लागतं की ईश्वरीने सँडविचवरती स्माइली काढून आणलेला होता, त्याचबरोबर ती नाश्ता करायला मागं लागलेली होती, त्यासोबतच तिने ऑफिसमध्ये त्याला टिफिन दिलेला होता, त्या टिफिनमध्ये सुद्धा एक चीट लिहून दिलेली होती, त्याच्यावरती तिने थँक्यू लिहिलेलं होतं. हे सगळं अर्णवला सुद्धा आठवत असतं आणि अर्णवसुद्धा ईश्वरीकडे पाहत असतो. ईश्वरीकडे पाहत अर्णव म्हणत असतो की फायनली, म्हणजे ईश्वरीने हे सगळं जे काय आहे ते अगदी मनापासून स्वीकारलेलं आहे आणि ईश्वरीमुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजलेल्या आहेत, असं अर्णवला सुद्धा वाटत असतं. आणि त्याचबरोबर अर्णव या सगळ्या गोष्टी खूप आनंदाने करत असतो, अगदी ईश्वरीसाठी. मग ईश्वरी आणि अर्णव या दोघांमध्ये संवाद सुरू झालेला असतो, ते दोघंही एकमेकांसोबत बोलत असतात आणि ईश्वरी अर्णवला तो जे काय बोलतोय ते सगळं अगदी ट्रान्सलेट करत असते, म्हणजे त्याला जे काय म्हणायचं आहे ते ईश्वरीला खूप छान पद्धतीने समजत असतं. आणि मग मात्र ईश्वरी अर्णवला तो जे बोलतोय ते बोलून परत त्याचं उत्तर ती त्याला देत असते, त्याला सांगत असते की तिला त्याच्याबद्दल काय वाटते किंवा तो काय म्हणत आहे हे सगळं ती सांगत असते. अर्णव मात्र खुश झालेला असतो, पण आज ईश्वरी आणि अर्णव या दोघांनाही या गप्पा ज्या आहेत त्या हव्या हव्याशा वाटत आहेत. इतक्या दिवसांनंतर ईश्वरी आणि अर्णव यांचा जो सहवास आहे, ईश्वरीलाही वाटत असतं की खरंच छान वाटतंय, म्हणजे अर्णव सरांचं बोलणं संपूच नाही असं वाटतंय, असं ईश्वरीच्या मनात आलेलं असतं आणि ईश्वरी अर्णवला त्या गोष्टी बोलूनही दाखवत असते. तर इकडे मामा आणि अंजली एकमेकांना खुणवतात. मामा आणि अंजली या दोघांचंही असं म्हणणं आहे की आता ह्या दोघांचं जे काय आहे ना ते खरंच छान असं सुरू झालेलं आहे, म्हणजे यांची पहिली रात्र आहे, ईश्वरीने प्लॅन केल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी छान अशा होत आहेत, असं इकडे मामाचं म्हणणं आहे. आणि मग मामासुद्धा त्याच पद्धतीने ईश्वरीशी बोलत असतात, ईश्वरीला सांगत असतात काय हवं काय नको, हे सगळं खूप छान असं त्यांचं सुरू आहे. तर इकडे अर्णव आणि ईश्वरी, आता ईश्वरीने नवीन असे घरेलू नुसके शोधून काढलेले असतात इंटरनेटवरून आणि ईश्वरी म्हणत असते की सर तुम्ही इथे थांबा, मी तुम्हाला सांगते काय करायचं आहे ते. आणि त्या पद्धतीने आता भरपूर आपल्याला उपाय निघाले, तुमचा आवाज बसलाय ना, उद्यापर्यंत ठीक होऊन जाईल, आपण बघूया काय करायचं आहे ते, असं ईश्वरी अर्णवला सांगते. तेव्हा अर्णवसुद्धा म्हणतो की चालेल. आता ईश्वरीचा अर्णव ऐकतो, ईश्वरीने सांगितल्या पद्धतीने तो खाली बसतो, ईश्वरी त्याला पाय पसरायला सांगते, त्या पद्धतीने तो पायसुद्धा पसरतो आणि तो ठरवतो की नक्की काय घडलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्याला माहिती असतं ईश्वरी जे सांगेल ते आपण केलं तर आपला फायदा होईल, म्हणूनच तो ईश्वरीचा ऐकू लागतो.
आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ईश्वरीने आता अर्णवला खाली मान करायला सांगितलेली आहे आणि त्याला घशाला ताण येईल अशा पद्धतीने सांगितलेली असते पोझिशन. तेव्हा अर्णवने ती ऐकून ईश्वरीने जे सांगितलेलं आहे ते ऐकलेलं असतं आणि त्याचबरोबर ईश्वरीचं म्हणणंसुद्धा त्याला पटत असतं आणि म्हणूनच तो ईश्वरीचं हे सगळं बोलणं ऐकत असतो. त्यासोबतच अर्णव तिला सांगतो की आता पुढे हे अवघड आहे, हे नाही जमणार, कारण ते 15 मिनटं करायचं असतं. अर्णव म्हणतो की नाही जमणार आहे मला हे सगळं. तेव्हा ईश्वरी म्हणते असं आहे का, बरं आता आपण दुसरा उपाय शोधूया, असं ईश्वरी सांगू लागते. मग दुसरा उपाय काय असणार हा मोठा प्रश्न असतो. मग ईश्वरी अर्णवला सांगते की असं आ करून आवाज काढायचा घशातून, पण तो पण काही केले अर्णवला जमत नसतो. ईश्वरीला प्रश्न पडतो की आता काय करायचं. तेव्हा अर्णव आणि ईश्वरी दोघंही विचार करू लागतात, वेगवेगळे उपाय चालू असतात. इकडे राकेश म्हणत असतो काहीही झालं तरीही यांची पहिली रात्र जी आहे ती मी अजिबात एकत्र येऊ देणार नाही. या दोघांना मी एकत्र येऊच देणार नाही आहे, कारण काहीही झालं तरीही या दोघांच्या बाबतीत जे घडत आहे ते मला अजिबात चालत नाही. त्यामुळं मला माझा हुकमाचा एक्का बाहेर काढावाच लागेल असा विचार राकेशने केलेला असतो. तेव्हा ईश्वरी अर्णवला म्हणते की अर्णव सर, तुमचे जे डॉक्टर आहेत ना, आपण त्यांच्याशी बोलून घेऊया, म्हणजे सगळ्या गोष्टी क्लिअर होतील, असं ईश्वरी अर्णवला सांगते. तेव्हा अर्णव म्हणतो की चालेल. मग आता ईश्वरी डॉक्टरांना फोन करायला सांगते आणि अर्णवला म्हणते तुम्ही कसं बोलणार ना, डॉक्टरांना कुठं ऐकायला जाणार आहे, मी बोलते. आता असं म्हणत ईश्वरीने मोबाईल हातात घेतलेला असतो आणि ती डॉक्टरांना फोन लावते आणि डॉक्टरांना सांगते की मी ईश्वरी अर्णव राजेशिर्के बोलते. अर्णव सरांचा आवाज बसलेला आहे, त्यांना फुलांची ॲलर्जी झालेली आहे आणि त्याच्यामुळे हे सगळं घडलेलं आहे. तेव्हा अर्णवला डॉक्टर म्हणतात की चालेल, मी तुम्हाला औषधं पाठवतो, परंतु त्यांचा आवाज ठीक व्हायला 2 दिवस लागतील असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. आता मात्र अर्णवला प्रश्न पडलेला असतो की आता काय करायचं. ईश्वरी म्हणते की औषधं. अर्णव म्हणतो की मी जाऊन घेऊन येतो. तेव्हा ईश्वरी म्हणते पण तुम्ही कसं जाणार ना, कारण तुम्हाला माहिती आहे ना काय प्रॉब्लेम आहे ते, असं ईश्वरी अर्णवला सांगत असते. आणि अर्णवला म्हणते की मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का, की तुम्ही जे आता जाणार आहात ना, तर तुम्ही काय करा माहिती आहे का, तुम्ही जर तिथे गेला तर मेडिकलवाल्याला कळणारच नाही आहे तुम्ही काय सांगताय ते. आपण काय करूया, उद्या मागूया. तेव्हा अर्णव म्हणतो की चालेल. मग दोघंही आता शांत गप्पा मारत असतात. ईश्वरी अर्णवशी बोलत असते, अर्णवला बऱ्याचशा गोष्टी सांगत असते, कशा पद्धतीने हे सगळं घडलं. ईश्वरीच्या मनात खरं तर काहीच नव्हतं आणि अर्णव मात्र एकटक ईश्वरीकडे पाहत असतो. त्याला मात्र आज ईश्वरीचं हे जे काही बोलणं आहे ते हवंसं वाटत असतं. त्याला असं वाटत असतं की ईश्वरीशी बोलतच राहावं. तो म्हणतो की आज मी बोलत नाही आहे, पण मी इंदोरचा हा आवाज मला ऐकतच राहावं असं वाटतंय. मी इंदोर जे मनापासून बोलते ना ते मला खरंच खूप आवडलेलं आहे. मिस इंदोरने जे काही केलेलं आहे ना ते खरंच खूप मनापासून ती करते आणि त्याच गोष्टी मला हव्याशा वाटत आहेत. आज हा संवाद संपूच नाही असं मला वाटत आहे, असं इकडे अर्णव सांगत आहे. इकडे राकेश ओरडायला सुरुवात करतो की अंजलीला त्रास होऊ लागलाय, अंजलीची तब्येत बिघडत चालली आहे, असं राकेश ओरडत असतो. तेव्हा मात्र अर्णव ईश्वरी सगळेजण धावत येतात. राकेशचा हा डाव असतो. अर्णव आणि ईश्वरी या दोघांनीही एकत्र वेळ घालवू नये त्यासाठी केलेला हा प्लॅन. आणि बिचाऱ्या अंजलीच्या जीवावर हे सगळं उठलेलं असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र ईश्वरी आणि अर्णव दोघंही तिथं आलेले असतात. दोघंही म्हणत असतात की काय झालं. तेवढ्यातच मामा, वल्लरी, आकाश तर ऑलरेडी तिथं आलेला असतो आणि मग मामा वल्लरी तिथे येतात आणि राकेश ज्या पद्धतीने ईश्वरी आणि अर्णवकडे पाहत असतो ते पाहून तर धक्काच बसलेला असतो, कारण आज खूप दिवसानंतर अंजलीला पुन्हा त्रास सुरू झालेला आहे. नक्की अंजलीला काय झाले हा विचार सुरू झालेला असतो. ईश्वरीच्या डोक्यात हे सगळं चालू असतं. ईश्वरीला असं वाटत असतं की नक्कीच या माणसाने काहीतरी कारस्थान केलेलं आहे अंजलीताईंच्या बाबतीत. तेवढ्यातच वल्लरी आणि मामासुद्धा तिथे येतात. सगळेजण पाहत असतात अचानक अंजलीला काय झालं, मगाशी तर सगळं व्यवस्थित होतं आणि हे सगळं काय झालेलं आहे असं म्हणत मामासुद्धा विचारपूस करू लागतात, कारण अंजलीची तब्येत ही का बिघडलेली आहे हे मात्र मोठं गुपित असतं आणि ते सगळं शोधायचं असतं. तेव्हा मात्र अर्णव त्या गोळ्या घेतो आणि त्या गोळ्या ईश्वरी अंजलीला देत असतो. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की राकेश म्हणत असतो की आपण तिला डॉक्टरांकडे घेऊन जाऊया का. आणि त्याचबरोबर राकेश तसं म्हटल्यावर अर्णव सांगतो की नाही, हे गोळ्या घेतल्या की तिला बरं वाटेल. आणि त्याचबरोबर ईश्वरी
म्हणत असते की हो, अर्णव सरांचं असं म्हणणं आहे. इकडे कोणाला कळतच नसते की नक्की अर्णव आणि ईश्वरी हे सगळं काय बोलत आहे, त्यांच्या डोक्यात काय सुरू आहे, कशा पद्धतीने यांचं बोलणं सुरू आहे, कशाचाच अंदाज लागत नसतो. दोघंही बोलत असतात, काही सांगण्याचा ईश्वरी प्रयत्न करते हेच कळत नसतं. आणि तेव्हा मात्र आता इकडे राकेश अंजलीला पाहत असतो आणि तो मुद्दामच ईश्वरी जेव्हा अंजलीला गोळी देणार असते तेव्हा ईश्वरीचा हात पकडतो. आता मात्र ईश्वरीला खूप राग आलेला असतो. ईश्वरीला कळलेलं असतं की या नालायक माणसाच्या मनात काय चालू आहे. मग अंजलीला शांत झोपायला सांगितलं जातं. तेव्हा मामा म्हणत असतात की मला काय वाटते माहिती आहे का, आपण सगळेजण इथं थांबण्यापेक्षा ना अंजलीला आराम करू द्या. आता तिला आपण गोळ्या औषधं दिलेली आहेत ना, तिला बरं वाटेल. आपण सगळे जर बाहेर जाऊया. तेव्हा इकडे अर्णव सांगतो की मामी तुम्ही अंजली ताईंजवळ थांबा. ईश्वरी सांगू लागते की अर्णव सरांचं असं म्हणणं आहे की मामी तुम्ही अंजली ताईंजवळ थांबलं पाहिजे. असं ईश्वरीने सांगितल्याबरोबर राकेश पाहत असतो. राकेशच्या लक्षात आलेलं असतं यांना दोघांनाही संशय आलेला आहे. पण खरं तर अर्णवला खूप मोठा संशय आलेला असतो. नक्की या राकेशचं जे काही कांड आहे ते मात्र समोर येणार असतं. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे राकेश आता अंजलीच्या जवळ असतो आणि तोही उठून मुद्दाम बाहेर जाणार असतो. तर अंजली त्याचा हात पकडते आणि म्हणते की तुम्ही नका ना जाऊ, इथेच थांबा. मग वल्लरी तिथं अंजलीच्या जवळ असते आणि म्हणत असते की हो बाळा, काही होणार नाहीये, आम्ही आहोत ना सगळे तुझ्यासोबत, काळजी नको करू, असं ती सांगत आहे. आणि तेव्हा मात्र आता अंजलीच्या डोक्यावरून राकेश हात फिरवत आहे आणि असं दाखवत आहे की किती काळजी आहे त्याला. ह्या सगळ्या गोष्टी तो किती मनापासून करतोय, कारण त्याला ना खूप काळजी वाटत आहे. त्याला असं वाटत आहे की अंजली बरी झाली पाहिजे. हे सगळं त्याचं सोंग चाललेलं असतं. इकडे आता अर्णव आणि ईश्वरी बाहेर आलेले असतात. ते दोघंही म्हणत असतात की अचानक हे सगळं काय झालेलं आहे, कारण अंजली ताईंची तब्येत मगाशी तर व्यवस्थित होती असं ईश्वरी सांगू लागते. त्याचबरोबर इकडे मामा आणि आकाश दोघंही इकडे अर्णवकडे पाहत असतात आणि त्याचवेळी मामी आणि त्याचबरोबर राकेशसुद्धा बाहेर आलेले असतात. तेव्हा इकडे मामा विचारतात की काय झालं नक्की याच्या आवाजाला, म्हणजे तो बोलतच नाहीये, तो खानाखुणा करून काय बोलतोय. तेव्हा ईश्वरी सांगू लागते की अर्णव सरांनी ऑफिसमध्ये आज काम केलेलं होतं आणि तिथे त्यांनी खूप स्ट्रॉंग कॉफी घेतलेली आहे, त्यामुळे हे सगळं झालेलं आहे. आणि त्या स्ट्रॉंग कॉफीमुळं त्यांचा आवाज बसलेला आहे. त्याचबरोबर जुन्या फाईल काढल्या होत्या, त्याची धूळ पण त्यांच्या घशामध्ये गेलेली आहे असं ईश्वरीने सांगितल्याबरोबर इकडे अर्णव पाहतच राहतो. आणि मग सगळेजण म्हणतात असं झालंय का, मग उपाय काय. तर ईश्वरी सांगते मगाशी ते दूध मी त्यासाठीच तर अर्णव सरांना घेऊन गेली होती. मग तेव्हा आकाश आणि त्याचबरोबर मामा सांगतात की अर्णव तू जाऊन आराम कर. तर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे वल्लरीला एक भलताच आनंद झालेला असतो. वल्लरीला खूप छान वाटलेलं असतं की फायनली आता यांच्याबद्दल आपल्या डोक्यात जे काही विचार चालू होते ते काही खरं नव्हतं, तर हे सगळं मगाशी जे घडलेलं होतं ते अर्णवचा घसा बसलेला आहे म्हणून झालं होतं. परंतु राकेश मात्र इकडे बोलत असतो. राकेश म्हणत असतो की ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही घडत आहेत ना त्या फक्त आणि फक्त याचमुळे झालेल्या आहेत. आता पुन्हा ही त्याच्या मिठीत जाण्याआधी माझी इंदोरी जिलेबी माझ्या मिठीत आली पाहिजे. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं लावण्या ही जी बुलेट ट्रेन आहे ती धावतच आलेली आहे. लावण्या म्हणत असते की यार चल लवकर आपल्याला जायचं, प्रेझेंटेशन आहे. तेव्हा अर्णवची अवस्था पाहून तिच्या लक्षात येतं की आता पुढे काय करायचं, कारण प्रेझेंटेशन तर देऊ शकत नाही. मग पुढे काय करायचं. अर्णव तिला सांगत असतो की हो मी प्रयत्न करतोय आणि माझं प्रेझेंटेशन देण्यासाठी इथे ईश्वरीच आलेली असणार आहे आणि त्याचबरोबर ईश्वरीच देणार. ती म्हणत असते की अरे मी काय सांगते माहिती आहे का, तू ना मला ते सगळं लिहून दे आणि मी ते प्रेझेंटेशन देईल. तेव्हा मात्र अर्णव म्हणतो की नाही, माझं प्रेझेंटेशनला ईश्वरीच असेल आणि मी तिथे सांगेल ते मुद्दे ती सगळ्यांना तिथे ट्रान्सलेट करेल. तेव्हा मात्र तो म्हणतो की ईश्वरी म्हणते की मला नाही जमणार आहे हे. आणि त्याचबरोबर ईश्वरी जेव्हा असं सांगते तेव्हा अर्णव म्हणतो की मला खात्री आहे तुला जमणार आहे, माझा विश्वास आहे तूच हे करू शकशील. आता मात्र लावण्याची वाट लागलेली असते. लावण्याला कळायचं बंद झालेलं असतं, कारण तिला असं वाटत होतं की अर्णव तिला हे करणार आहे, पण ते तिचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो आणि अर्णवने ईश्वरीची निवड केलेली असते. मग राकेश आणि त्याचबरोबर लावण्या बोलत असतात. राकेश म्हणत असतो की काही झालं तरी तिची आणि इन्व्हेस्टरची भेटच होऊ देऊ नको, असा प्लॅन करतो मग सगळं व्यवस्थित होईल असं लावण्याला तो सांगत आहे. परंतु ईश्वरीला अर्णवने एक विश्वास दिलेला आहे की काळजी करू नको, प्रेझेंटेशन तूच देणार आहे आणि फायनली प्रेझेंटेशन छानही होणार आहे. आणि त्याचबरोबर
प्रेझेंटेशन व्यवस्थित होऊन आपलं जे इन्व्हेस्टरचं डील आहे ते सुद्धा फायनल होणार आहे असा विश्वास अर्णवने ईश्वरीला दिलेला आहे आणि तिला सांगितलेलं आहे की काळजी करू नको, सगळ्या गोष्टी व्यवस्थितच होणार आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.